आपला आवाज कोकण 24 तास। उशिरा का होईना अखेर वरुण राजाने दमदार हजेरी लावली असल्याने रत्नागिरी शहराला पाणी पुरवठा करणारे शीळ धरण भरून वाहू लागले असल्याने शहरवासियात समाधान व्यक्त करण्यात येत आहे। कारण पाणी टंचाईचे संकट टळले आहे आणि शहरवासियांना मुबलक पाणी मिळू लागले असल्याची गुड न्यूज रत्नागिरी नगर परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाचे सभापती निमेश नायर यांनी दिली आहे। आज आपल्या शहराला जे पाणी पुरवठा होत आहे शीळ धरणावरनं, तर काही दिवस पाऊस उशिरा पडल्यामुळे आपल्याला माहिती आहे की पाण्याची कमतरता आपल्याला भासत होती। पण आज सकाळच मी माहिती घेतलेली आहे की आपलं जे शहराला पाणी पुरवठा करणारं जे धरण आहे शीळ धरण, ते पूर्ण ओव्हरफ्लो झालेलं आहे। त्याच्यामुळे शहराचा पाण्याचा प्रश्न हा सुटलेला आहे आणि जे आपण सोमवारी पाणी बंद करत होतो ते आपण आता मागच्या ह्या कालच्या सोमवारपासून आपण रेग्युलर पाणी सुरू केलेलं आहे। गेले 2-3 दिवस आपल्याकडे शहरामध्ये म्हणजे गढूळ पाणी येत आहे, पूर्ण मातीच्या प्रमाणात पाणी येत आहे। तर मी लोकांना सांगेन की आपलं फिल्टर प्लांट वगैरे चालू आहे, आपण त्याला लागणारे तुरटी असतील किंवा काही गोष्टी आपण सगळं हे करतो, पण जो फिल्टर बेड आहे तो पण आपण दिवसातनं 2 वेळा वॉशआउट करायला सांगितलेला आहे। त्याच्यामुळे जो त्रास लोकांना या 2-3 दिवसात झालेला आहे तर याच्यापुढे होणार नाही, याची दक्षता नगर परिषद आणि आम्ही घेत आहे। रत्नागिरी शहरापासून काही किलोमीटर अंतरावर असलेले शीळ धरण जून मध्ये पाऊस न पडले असल्याने फार मोठ्या संकटात सापडले होते। त्यामुळे शहरवासियांवर पाणी टंचाईचे संकट ओढावले होते। परंतु उशिरा का होईना अखेर पावसाने दमदार सुरुवात केली असल्याने हेच शीळ धरण पूर्ण भरून वाहू लागले आहे। रत्नागिरी शहराला पाणी पुरवठा करणारे शीळ धरण हे महत्त्वाचे धरण असल्याने यावर लाखो खर्च करून मोठ्या प्रमाणात दुरुस्ती करण्यात आली आहे। त्यामुळे हे धरण एक सुरक्षित धरण म्हणून ओळखले जाते आणि ते शहरवासियांच्या पिण्याच्या पाण्याची ताण भागवते। परंतु एकदा जून महिना संपला तरी पाऊस न पडल्याने धरणातील पाणी साठा खूपच कमी झाला होता। त्यामुळे रत्नागिरी नगरपालिकेसमोर चिंता निर्माण झाली होती। परंतु उशिरा का होईना मागील 4 दिवसांपासून सतत पडत असलेल्या धो-धो पावसामुळे पाणी टंचाईचे संकट दूर झाले आहे, कारण शीळ धरण पूर्णपणे भरलेले आहे।
समुंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू। आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़। आजा, तुझे मां पुकारे अब। छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी, गले लगा ले उसे ए फकीर। इंतजार कर रहा है तेरा तो, चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आजा, तुझे मां पुकारे अब, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आजा, तुझे मां पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी मां के पास। महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।